भगवान श्रीरामांच्या नंतर लव कुश आणि अयोध्येचे काय झाले? रामायण काळामध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या अंतिम वेळेतील खूप कथा ऐकायला मिळतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का, माता सीता आणि भगवान श्रीराम यांची मुलं लव आणि कुश यांचा मृत्यू कसा झाला? सगळ्यांना हे माहीतच आहे की माता सीता धरती मातेमध्ये सामावली गेली आणि त्यानंतर भगवान श्रीरामांना घेऊन जाण्यासाठी मृत्यूचे देवता यमराज आले आणि त्यांनी भगवान श्रीरामांना ही विनंती केली की प्रभू, पृथ्वीवरची तुमची वेळ आता संपली आहे. आता तुम्हाला वैकुंठाकडे जायचं आहे. यमराजांचे बोलणे ऐकल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम त्यांचा भाऊ भरतला अयोध्येचा राजा बनवणार होते, पण भरतने राजा बनण्यासाठी नकार दिला. त्यानंतर भगवान श्रीरामांनी त्यांचा मुलगा कुशला राजगादी सोपवली आणि स्वतः जाऊन जलसमाधी घेतली. भरतची सुद्धा 2 मुलं होती, तक्ष आणि पुष्कर. लक्ष्मणची सुद्धा 2 मुलं होती, चित्रांगद आणि चंद्रकेतू.